सर्वांना आदेश आणि रामकृष्ण हरी. गेले 3 दिवस प्रश्नांचे अनेकोत्तम प्रश्न आले आणि मुख्यत्वे प्रश्न हे इतरही संदर्भातील तंत्रांच्या संबंधातले होते. सर्वांचं उत्तर द्यावं असं मानसिकतेत प्रदर्शन आपल्या सर्वांच्या समोर सेवेला हजर आहे. तंत्र आणि मंत्र या दोन गोष्टी तर सर्वात पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे. दोनही एकाच साधनेतले दोन भाग आहेत बरं का. तंत्र म्हणजे काय तर मंत्रांच्या साहाय्याने एका विशिष्ट प्रकारे उभी केलेली प्रक्रिया, ज्याला आपण इंग्रजीमध्ये असं म्हणू शकू की वेल अरेंज टास्क, त्याला आपण तंत्र म्हणतो. आणि मंत्र म्हणजे काय तर काही शब्दांचा, नाथ संप्रदायामध्ये याच्या बाबतीत फार सुंदर विश्लेषण आलेलं आहे, काही शब्दांचा एक समूह की काहीतरी अलौकिक किंवा काहीतरी शक्ती समुच्चयासाठी केलेली असते. अगदी साध्यापणाने जर आपण पाहायला गेलो तर मंत्र हा शब्द आपल्याला वेदांमधून प्राप्त होतो. सूक्त हा सुद्धा शब्द आपल्याला वेदांमधून प्राप्त होतो. याचा थोडंसं आपण माहितीमध्ये जर समजा जायचा प्रयत्न केला तर आपण असं अगदी पाठीमागे जाऊ तर आपला विषय सुरू करूया. महत्वाचं आहे की कुठलाही विषय समजणं आणि तो व्यवस्थितपणे, आणि म्हणून याला थोडा विस्तार लागेल की तंत्र ही पूजा विधी आहे, प्रक्रिया आहे. म्हणजे कसं करायचं, केव्हा करायचं आणि कुठे करायचं, म्हणजे वेळ, पद्धती या चारींना मिळून जे तयार होतं किंवा कार्य तयार होतं, काम होतं, म्हणजे ती कुठेतरी सांगितलेलीच असेल, कुठेतरी विदित केलेलीच असेल. आणि मंत्र म्हणजे काय तर शब्दांचा, काही अक्षरांचा, शब्दांचा एक समूह की ज्याला एका विशिष्ट प्रक्रियेनुसार, परत तंत्राचाच भाग येईल त्याच्यात, ज्याला एका विशिष्ट प्रक्रियेनुसार तुम्ही स्मरण केलं, चॅन केला किंवा एका विशिष्ट प्रक्रियेनुसार त्याचा अवधारणा केली तर त्याच्यातून तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल. मग ते भौतिकही असू शकतं आणि मग ते पारलौकिकही असू शकतं. इंग्रजीमध्ये याला म्हणता येईल ते मटेरियलिस्टिक पण असू शकतं आणि ते इटर्नल पण असू शकतं. हे दोनही तंत्र आणि मंत्र हे दोनही साधनेचे भाग येतात. आता मूळ काय झालं की नाथ संप्रदायामध्ये तंत्र आणि मंत्रांचं स्थान किती आहे आणि त्याला किती महत्व आहे. काही लोकांचं प्रश्न विचारतानाचं मत जे असतं ते फार आग्रही असतं की याला नाथ संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे आणि तंत्र आणि मंत्र हे नाथ संप्रदायाचेच द्योतक आहे. तर आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तंत्र साधना, मंत्र साधना ही मात्र आणि मात्र नाथ संप्रदायाचीच नाही. बरं का, तंत्र आणि मंत्र साधना ही फार पूर्वीपासून सनातनांमध्ये सुरू आली. आणि पुनश्च एकदा हे पण क्लिअर करतो की ह्या दोनही गोष्टी फक्त आणि फक्त सनातनामध्ये किंवा भारतभूमीमध्येच नाही, ही सर्व जाती समुदाय आणि सर्व धर्मांमध्ये प्रतिष्ठित आहे. आता या तंत्र आणि मंत्रांचा काय उपयोग असेल तर हे काही फक्त नाथ संप्रदायाची मक्तेदारी नाही, तो नाथ संप्रदायाचा एक अंगीकृत स्वीकारलेला भाग आहे, तो काही मॅन्डेट भाग नाही. आता परत प्रवृत्तीनुसार सगळ्या व्याख्या असतात. म्हणजे काय तर तंत्र आणि मंत्र हे जे तुम्हाला सांगितले गेले हे तुमच्या आणि माझ्या भल्यासाठी सांगितले गेले. काही लोकांच्या वैयक्तिक वृत्तीनुसार त्यांनी त्याचा वापर कसा सुरू केला तंत्र आणि मंत्रांचा, त्याच्यावरून सुद्धा त्या तंत्र आणि मंत्रांच्या बाबतीतली मेंटॅलिटी, मानसिकता आपल्याला कळून येते. नाथ संप्रदायामध्ये सर्वात प्रमुख साधन आहे ती आत्मोन्नतीची,
म्हणजे कशाची असेल, नाद आणि बिंदू साधना ही गुरु गोरक्षनाथ महाराजांनी प्रकाशित केली. त्यांचे काही ग्रंथ आहे, अमरौघ प्रबोध, अमनस्क योग, योग विचारणा, त्याच्यानंतर विचारसिद्धी, सिद्ध सिद्धांत पद्धती, गोरखबाणी. या सगळ्या ग्रंथांमध्ये ध्यान, धारणा, प्रत्याहार, साधना, यम, नियम, शुचिता, समाधी यांचा उहापोह गुरु गोरक्षनाथ महाराजांनी केलेला दिसून पडतो. पण प्रश्न काय झाला की आपण या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत विचार करताना आपण सगळे क्विक रिझल्ट ओरिएंटेड असतो. आपल्याला क्विक रिझल्ट पाहिजे असतो आणि पुष्कळदा आपण देवाकडे जात असताना, धर्माचा स्वीकार करत असताना आपल्याला भौतिक गोष्टी बघा, आपण असं घडतं की एखाद्या शक्ती पूजिता देवीकडे, म्हणजे शाक्य म्हणतो आपण ज्याला, जे देवीची पूजा करतात, शक्तीची पूजा करतात, त्यांच्याकडे जाताना सुद्धा आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं आणि ते प्राप्तीची इच्छा धरणं चुकीचं नाही. यू वॉन्ट समथिंग अँड यू मीन्स डिझायर फॉर इट, ते काही चुकीचं नाही. परंतु तुमच्या त्या इच्छा ज्या असतात, तुमची ती काही जी डिझायर असते ना, ती डिझायर पण 99.9% ही भौतिक असते. तुम्हाला काहीतरी बनायचं असतं किंवा तुम्हाला काहीतरी लोकांना दाखवायचं असतं, तुम्हाला लोकांसमोर काहीतरी प्रेझेंट करायचं असतं. साधनेचे दोन भाग पडतात, मी पहिलेच सांगितलं, एक बाहेरची आणि एक आतली. मग बाहेरची साधना जी असते ती काय, ही साधना नेहमी आपण काहीतरी बनून, लोकांनी आपल्याला काहीतरी ओळखावं, आपल्या हातात काहीतरी विशिष्ट गोष्टी येऊन, आपल्या हातात काहीतरी पॉवर येऊन त्यानुसार आपलं लौकिक व्हावं, ही बाहेरची साधना. आणि आतली साधना म्हणजे काय की खऱ्या अर्थाने हे तंत्र जे सांगितलेले आहे याचा सत्यपणे काय उपयोग असेल, यांनी माझ्या आंतरिक, त्याला आध्यात्मिक साधना आपण असं म्हणतो. आता तंत्र हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तंत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अशा 12 शाखा आहेत. आणि तंत्र फक्त म्हणजे सनातनांमध्येच नाही, तर सनातनाची जी एक शाखा आहे, बौद्धांमध्ये, बौद्ध संप्रदायामध्ये वज्रयान नावाची जी शाखा आहे, त्या वज्रयान शाखेमध्ये तंत्राच्या बाबतीत प्रचंड मोठं काम साधूंनी स्वतः अनुभव घेऊन रेखित केलेला आहे. म्हणजे मी तर उलट असं म्हणेल की आज जगामध्ये जेवढी काही तंत्र साधना होते, जेवढ्या काही तंत्र साधनेच्या प्रॅक्टिसेस होतात, त्यात सनातनांपेक्षा वज्रयानी बौद्धिझममध्ये, वज्रयानी बुद्धिझममध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. आता दुर्गा सप्तशती असेल किंवा अगदी महाराष्ट्रात जे सध्याच्या परिस्थितीमध्ये शाबरी मंत्र फिरतात किंवा अनेकोत्तम कौल विद्या जी आहे, कौलांतक विद्या त्याला आपण म्हणतो. मी पहिलेच सांगितलं की तंत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 12 विद्या आहेत. त्यापैकी काही एक विद्या आपल्याला लक्षात असतील म्हणून त्यांचे अगदी सहजपणे नावं घेतले. या तंत्रविद्या 2 प्रकारच्या आहेत. एक अवघड म्हणजे अघोरी साधना पद्धतीतल्या आहे आणि दुसऱ्या सिद्ध साधना पद्धतीतल्या आहेत. आणि याची प्रॅक्टिस अजूनही म्हणजे खास करून, विशेष करून पुनश्च एकदा उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होते. आणि आजही आपल्याला अवघड किंवा सिद्ध जे आहेत हे उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. परंतु ह्या ज्या साधना होतात पुष्कळदा तंत्राच्या बाबतीतल्या, ह्या आपल्याला TV वर ज्या दाखवल्या जातात त्या विभत्स प्रकारच्या दाखवल्या जातात. आणि मला तरी असं वाटतं की त्या विभत्स का बरं दाखवल्या जातात, जोपर्यंत विभत्सपणा आणि प्रेझेंटेशन असं भयानक आणि विचित्र नसेल तोपर्यंत TRP मिळणार नाही. परंतु तंत्र हा सुद्धा एक प्रकारे साधनेचाच भाग आहे. आणि तंत्राची सर्वात प्रथम तंत्रसूचिकेमधली नियमावली सांगते की तुमच्या तंत्र साधनेमुळे दुसऱ्याची कोणाची काही हानी होऊ नये, नाही तुमच्या स्वतःच्या शरीराची. परंतु पुनश्च एकदा सांगू इच्छितो की तुमची स्वतःची विचार पद्धती, विचार प्रणाली, थिंकिंग प्रोसेस कशी आहे त्याच्यावरून या तंत्राचा वापर तुम्ही कसा करता
त्याचा उपयोग कसा करता हे ठरतं. आता तंत्रामध्ये आपल्याला माहीत असलेले जे काही प्रकार आहेत ते आपण पाहू. तंत्र हे मंत्रांशिवाय चालत नाही. मंत्र सुद्धा दोन प्रकारचे असतात. एक साधना मार्गी मंत्र असतात आणि दुसरे शक्ती मार्गी मंत्र असतात. साधना मार्गी मंत्र म्हणजे काय, ते साधकाला आतल्या बाजूनी खेचायला, त्याची बुद्धिमत्ता वाढायला, ज्ञान ग्रहण करायला, त्याची दृष्टी विशाल करायला मदत करतात. जसं आपण उदाहरणार्थ घेऊ की गायत्री मंत्र आहे. हा गायत्री मंत्र तुमची प्रज्ञा वाढवतो, बुद्धी वाढवतो आणि तो साधनेचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो सहज साधनेचा मंत्र आहे. त्या व्यतिरिक्त शाबरी मंत्र असतात. त्या शाबरी मंत्रांमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. तर ते दोन प्रकार कुठले शाबरीमधले, तर एक विशिष्ट पूजाविधीचे मंत्र आहेत आणि काही मंत्र हे तंत्रविद्येचे द्योतक आहे. आता या दोन्हींमधला फरक आपण जाणून घेतला. मग प्रामुख्याने या मंत्रांचा उपयोग तंत्राच्या नुसार, या मंत्रांचा उपयोग तंत्रांच्या नुसार कसा होतो तर आपण ते समजून घेऊ. मारणम मोहनम वश्यम स्तंभनोच्चाटनादिकम. मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन, उच्चाटन. आता या सगळ्या शब्दांना मी जेव्हा उच्चारतो तेव्हा खूप लोकांच्या मनात, खूप साधकांच्या मनात एक न्यूसेन्स तयार होते, एक निगेटिव्हिटी तयार होते की हे खरंच वाईटच आहे सगळं, नाही का. म्हणजे मारण, मोहन करणे, वशीकरण करणे हे प्रकार आहेत आणि हे साहजिकता तुम्हाला सप्तशतीमध्ये सुद्धा कुंजिका स्तोत्र जे आहे, शृणोदेवी प्रवक्ष्यामी कुंजिका स्तोत्रम उत्तमम येन मंत्र प्रभावेण चंडी जाप शुभो भवेत. त्याच्यात नवार्ण मंत्र आहे, सिद्धी कुंजिका मंत्र आहे, रात्री सूक्त आहे, पंचदशी सूक्त आहे. तर ह्या गोष्टी आपण आपल्या आजूबाजूनी सुद्धा पाहत असाल की मारण, मोहन, स्तंभन, उच्चाटनादिकम. आणि आपल्याला असं वाटतं की खरंच जर हे सगळं वाईट होतं, कोणाचं नुकसान करण्यासाठी या विद्या का बरं निघाल्या असतील. आता आजकाल वाढत्या विचित्र उपयोगापायी आणि विचित्र लोकांपायी मला पुष्कळदा या टीकेचा सुद्धा सामना करावा लागतो की नाथ संप्रदायामध्ये सुद्धा असे विचित्र शाबरी मंत्र काढायची काय गरज होती. तर मला सर्वात पहिले आपल्याला सांगू द्या सर्वांना, वक्ता हे सांगू इच्छितो आणि याच्यामुळे आपली सुद्धा दृष्टी फार स्पष्ट व्हावी की मारण असेल म्हणजे कोणाला थांबवायचं असेल, त्याला मारूनच टाकायचं असेल, त्यासाठी काही मंत्र आहे. मोहन म्हणजे कोणाला मोहनात टाकायचं आहे, त्याला भाळून घ्यायचं आहे तुम्हाला, त्याला तुमचं वेळ लागलं पाहिजे. वशीकरण म्हणजे तो तुमचा गुलाम झाला पाहिजे. स्तंभन म्हणजे तो जिथे आहे तिथे थांबला पाहिजे, त्याची प्रगती थांबली पाहिजे, त्याची बुद्धी थांबली पाहिजे, कुंठित झाली पाहिजे, त्याची विचारशैलीच बंद पडली पाहिजे, त्याची कार्यशैलीच बंद पडली पाहिजे, त्याला आपण स्तंभन म्हणतो. आणि उच्चाटन म्हणजे काय, तर त्याच्या आयुष्यात जे काही चालू आहे ते चांगलं आहे किंवा जे तुम्हाला पटत नाही बरं का, युजर आपण ज्याला म्हणतो, ज्याला या मंत्रांचा उपयोग करायचा आहे, ज्याच्यावर त्याला जर समजा ते पटत नसेल तर त्यांनी त्याचं उच्चाटन म्हणजे उचलून फेकण्यासाठी केलेलं त्याला उच्चाटन म्हणतात. आता त्याच्यात अजून काही मंत्र आहे, दाढ दुखायचे मंत्र असतील, म्हणजे काही काही मंत्र आहेत बरं का. तर आता हे सगळं जर समजा वाईट आहे, बघा बरं का, हे सगळं जर वाईट आहे तर मग या थोरा मोठ्यांनी, या साधू संतांनी हे सगळे मंत्र का बरं काढलेत. यांना काही डोकं नव्हतं का, या योगींना म्हणजे काही कळत नव्हतं का. तर याचं सर्वात सुंदर उत्तर असं आहे, आपण सर्वांनी लक्ष द्यावं. आजचा विषय तसा फार गहन आहे की काय आहे, चाकूची निर्मिती जी होते ना ती चांगल्यासाठीच होते. त्याच चाकूचा थोडं सल्ला की तोच चाकू आपल्याला नारळ पाणीवाल्याकडे पण दिसतो. त्याच चाकूचा सल्ला की तोच चाकू डॉक्टराच्या हातात जाऊन सर्जरी पण करायला मदत करतो. परंतु तीनही माणसाच्या हातात दिला तर 2000% त्या आणि तो विचित्र कोणाचा तरी जीव वर तरी हमला करायसाठी, कोणाला इजा करण्यासाठी अर्थ असा नाही की इन्व्हेन्शन ज्यांनी केलं असेल, चाकू ज्यांनी शोधून काढला असेल,
तोच मूर्ख आहे, त्यांनी चाकू शोधायचाच नव्हता, असं नाही. पुनश्च एकदा हेच प्रमाण मंत्राच्या बाबतीत देखील लागू होतं की मंत्रांची निर्मिती जी झाली, तंत्रविद्येची जी निर्मिती झाली, ती फार चांगल्या उद्देशासाठी झाली. मारण असेल, मोहन असेल, स्तंभन असेल, या सगळ्या तंत्रा विभागात प्रकारामध्ये येतात. काय, त्या काळी साधनारत असलेल्या व्यक्तीला ज्या वेळेस काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक त्रास द्यायला लागतील, त्यावेळेस त्या व्यक्तींनी देखील स्वतःसोबत ठेवायचे आहे. आणि त्या मंत्रांचा उपयोग कशासाठी करायचा आहे, तर या सर्व मंत्रांचा उपयोग किंवा या सर्व विद्यांचा उपयोग धर्मासाठी करायचा आहे, सत्यासाठी करायचा आहे, चांगल्यासाठी करायचा. पण ते आपण म्हणतो की नाही की माकडाच्या हातात जर अगरबत्ती दिली तर ते उधाळ वापरायला लागतं, किंवा लंगूर के हात में अंगूर अशातली गत पडते. आजही नाथ संप्रदायामध्ये देखील शाबरी मंत्रांचा फार विचित्र उपयोग होतो. ज्यांना तंत्र म्हणजे मी असं म्हणत नाही, परंतु तंत्रविद्या शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला एका विशिष्ट गुरुकडे जाऊन काही काळ राहून ते तंत्र, कमीत कमी त्याचा पिरियड जो असतो तो 2.5 वर्षांचा आहे, तिथे तुम्हाला ती शिकावी लागते. त्याच्यासाठी तुम्हाला शिखाबंधन वापरावं लागतं. आणि सर्वात नवलाची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का, जी आपल्याला सर्वांना नवलाची असेल नसेल, परंतु तंत्रविद्येचा वापर करणारा व्यक्ती, ज्याला तंत्रविद्या शिकलेली आहे किंवा शिकायची असेल, तो सांसारिक तंत्र वापर करण्याची विद्या जी प्राप्त आहे आणि आपल्याकडे कोणी पण येतो, भाम भूम टाम टीम करायला लागतो आणि तो तंत्रविद्येचा पुरस्कर्ता आहे म्हणून सांगितलं जातं. तंत्रविद्या ही फार गूढ आणि गहन आहे. हे नाथ संप्रदायच आहे. कौलांतक ही त्याची श्रेष्ठ शाखा आहे आणि अवघड हा त्यातला प्रकार आहे. परंतु काही लोकांनी जनमानसाला आकर्षित करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, प्रसिद्धी प्राप्त होण्यासाठी याचा उपयोग अगदी भाडोत्री तत्वावर करणं सुरू केलं. या सगळ्या विद्यांचा उपयोग हा दुष्ट शक्तीच्या विरोधात, अधर्माच्या विरोधात, असत्याच्या विरोधात करण्यासाठी या मंत्रांची निर्मिती झाली होती. म्हणजेच आज आपण जर समजा एखादा शाबरीचा सुद्धा मंत्र पाहिला, मी मुद्दामून मंत्र म्हणून दाखवणार नाही, परंतु हे आपण सर्वांनी समजून घ्यावं. शाबरीमधले सुद्धा जितके मंत्र आहेत, आजच्या परिस्थितीमध्ये 80 ते 85% मंत्र हे त्या काळी विचित्र लोकांनी त्याच्यात मिक्स केलेले मंत्र आहेत. म्हणजे एखाद्याला मोहिनी टाकायची असेल तर त्याचे मंत्र जे आहेत ते काही मंत्र मराठीतून आहे. मला एक फार आवर्जून सांगावं असं वाटतं, हे मी याच्या पहिले खूपदा सांगितलं आहे. विशेष करून नाथ संप्रदायामध्ये शाबरी मंत्र जितके आहेत, हे सगळे या मंत्रांची जी भाषा आहे ही भाषा शाबरी. शाबरी हे जे नाव आहे हे नुसतं नाव नाही, तर शाबरी मंत्रांच्या मधली शाबरी हा जो शब्द आहे ही एक विशिष्ट भाषा आहे, जी उत्तर प्रदेशीय हिंदी आणि उत्तर प्रदेशीय अवधीच्या मध्ये आहे. ज्याप्रमाणे तथागत गौतम बुद्धांनी हिंदी आणि बाराही मधून मिक्स झालेली पाली भाषा स्वीकारली होती, अगदी तसंच शाबरी मंत्रांसाठी गुरु गोरक्षनाथ महाराजांनी, शाबरी मंत्रांचे प्रणेते गुरु गोरक्षनाथ महाराज आहेत, गुरु गोरक्षनाथ महाराजांनी त्या काळी अवधी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा मध्य असलेली शाबरी भाषा वापरली होती. त्यामुळे शाबरी मंत्र मराठीत किंवा स्पष्ट हिंदीत असूच शकत नाही. शाबरी मंत्र इटसेल्फ स्टँड्स फॉर शाबरी लँग्वेज, जिचा अर्थ लागत नाही सहजासहजी. आणि शाबरी मंत्रांमध्ये पुष्कळदा यमक सुद्धा नसतात. खरा शाबरी मंत्र जर ओळखायचा असेल तर खऱ्या शाबरी मंत्रामध्ये
बीज हे मध्ये असते. म्हणजे जसं आपण अम कम चम तम पम यम शम विन दुम एम हम क्षम हे 24 बिंदू मात्रा आहेत. या बिंदू मात्रा जर एखाद्या शाबरीमध्ये असतील तर त्या शाबरीच्या त्या मधोमध असतात, सुरुवातीला नाही. आणि कुठल्याही शाबरी मंत्राची सुरुवात ही ओम गुरुजी, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश या पहिल्या 3 चरणांनी होते. त्याचा अंत जो असतो हा पुष्कळदा अनंत कोट सिद्धों में बैठकर गुरु गोरखनाथ बाबा जी ने कहा, नाथ जी गुरुजी को आदेश, किंवा इतना मंत्र संपूर्ण भया, नाथ जी गुरुजी को साक्षी आदेश, अशा प्रकारे होतो. पुष्कळसे शाबरी असे आलेले आहेत की जे काळानुरूप मूळ संहितेमध्ये घुसवल्या गेले, त्यांची अचानक ॲक्सिडेंटल एंट्री झाली. त्यामुळे आपल्याला आज असं वाटतं की कुठल्याही शाबरी मंत्राचं सिद्ध पुस्तक घेतलं की त्यातल्या शाबरी ओरिजिनल आहे असं आपण समजायला लागतो. आता यात दुसरा विभाग पण असा आहे, या शाबरी सगळ्या विद्यांची निर्मिती का बरं झाली. पुनश्च एकदा, जेवढे काही मंत्र असतील, जेवढ्या काही तंत्र पद्धती असतील, या सर्वच्या सर्व सत्य मार्गावर चालणाऱ्या साधकांसाठी निर्माण झालेल्या. माझी कुठली तरी काही गोष्ट अडलेली आहे, ती भौतिक आहे, मला कोणाकडून काहीतरी अपेक्षा आहे, पैशाची, प्रसिद्धीची, नावाची, ताकदीची, ज्याला आपण पॉवर म्हणतो, त्यासाठी या सगळ्या विद्या वापरायच्या नव्हत्या. म्हणजे अगदी आजकालच्या परिस्थितीमध्ये नाथ संप्रदायाची, म्हणजे माझा स्वतःचा एक अनुभव असा आहे की आत्ता मी काही दिवसांसाठी महाराष्ट्रात आलो होतो आणि पुण्यात मी एका कानिफनाथ भगवंताच्या, कानिफनाथ दादांच्या मंदिरात गेलो. तिथे हिंदी भाषिक प्रांताचा कुठला तरी एक व्यक्ती आला होता आणि त्याच्या अंगात गोरक्षनाथ आले होते. आणि तो ज्या प्रकारे ते सगळे हावभाव करत होता, जोरजोरात श्वास घेणं, आणि त्याच्यानंतर ते तिथे सिगरेट पण ठेवली होती, त्या तिथे थोड्या प्रमाणात गांजा पण होता. जे आपल्याला परत एक नवल वाटेल की हे सगळं पाहून मलाच घाबरल्यासारखं झालं. म्हणजे मला घाबरल्यासारखं झालं याचा अर्थ काय की हा नाथ संप्रदाय नाही, मंत्रसिद्धींचा हा उपयोग नाही बरं का. माझा या सगळ्या गोष्टींना कट्टर विरोध आहे. म्हणजे या लोकांमुळे नाथ संप्रदायाकडे लोक आकर्षित होतात आहे, लोकांची संख्या वाढते, परंतु आपली गर्दी वाढते किंवा लोक आपल्याला मानायला लागलेले आहेत म्हणून कुठलाही संप्रदाय वाढत नसतो बरं का महाराज. हे लोक भाऊ गर्दीवाले असतात, हे इम्प्रेशन पायी येतात. संप्रदाय हा इम्प्रेशनवर नसतो चालत, संप्रदाय हा डिवोशनवर चालत असतो. संप्रदाय हा सरेंडर, शरणागतीच्या भूमिकेवर चालत असतो, तो प्रेमावर चालत असतो, तो आकर्षणावर चालत नाही. अगदी कुठलं नातं पण असेल, संप्रदायाकडे आपण जेव्हा आकर्षित होतो तेव्हा आकर्षित हा शब्दच मुळात चुकीचा आहे. आकर्षण हे कधी ना कधी लोप पावू शकतं, कारण की आकर्षणामध्ये प्रेम आवश्यकच नाही. परंतु जेव्हा एखादं मार्ग, एखादा संप्रदाय, एखादी उक्ती आपण स्वीकारतो तेव्हा त्याच्या पाठीमागे आपलं शरणागत भाव आणि प्रेम असलं की आपल्याला सत्य मार्ग प्रस्थापित होतो. त्यामुळे नाथ संप्रदायामध्ये सध्या हे काही जे मंत्रांचं पेव उठलेलं आहे आणि याचा ज्या प्रकारे वापर केला जातो आहे, मी सर्वांना आवर्जून सांगतोय आणि मला सांगू द्यावं की नाथ संप्रदायाच्या योगियांनी समाधीच्या पलीकडली सुद्धा तुरीयावस्था, नवे नवे तुरीयातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी एवढे प्रयत्न केले. परंतु आपण इतके कर्मदरिद्री आहोत, मी मुद्दामून बोलेल हे, आणि ते बोलणं आवश्यकच आहे की या मंत्रांचा उपयोग आपण स्वतःचं भांडवल निर्माण करायसाठी, स्वतःचं प्रसिद्धी निर्माण करायसाठी करणं सुरू केलं. आणि त्यामुळे आजच्या परिस्थितीत नाथ संप्रदायाकडे पाहण्याची वृत्ती ही लोकांची बदललेली आहे. नाथ संप्रदायामधले सिलेक्टेड मंत्र जे आहेत ते आजही आमच्याकडे उपलब्ध आहे, आम्हाला मुखोद्गत आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवावा, या मंत्रांमध्ये एकही मंत्र विचित्र नाही. आपण जेवढे काही मंत्र पाहतात आहे, ज्याच्यात लक्ष्मी प्राप्त करून घेण्याचे मंत्र, शत्रूला मारण्याचे मंत्र, त्याच्यानंतर जागेवरच प्रेम प्राप्त करून घेण्याचे मंत्र, हे सगळे मंत्र खरे मंत्र नाहीत. हे नंतर मिक्स झालेले मंत्र आहेत.
आणि आपण इम्प्रेशनच्या भावनेने आपली खुटी अडकलेली असते, म्हणून जेव्हा जातो तेव्हा आपली अडकलेली खुटी आपल्या बुद्धीची सुद्धा खुंटी अडकून ठेवते. आणि म्हणून अशा लोकांना आपण अगदी परमपूजनीय आणि गुरुस्थानावर विराजित करतो. माफ करा, परंतु आतासुद्धा ऑनलाईन खूपसे साधक लोक आहेत ज्यांना मी प्रणाम करतो आणि अगदी अधिकारवाणीने सांगतो की गुरु तोच आणि संप्रदायसुद्धा तोच जो तुम्हाला आतल्या बाजूनी वळवेल, साधनेकडे वळवेल. प्रभावात नेणारा संप्रदाय नसतो, प्रभावात नेणारा कुठलाही पंथ नसतो. जो तुम्हाला स्वभावाचा परिचय करून देतो तो पंथ आहेत. नाथ संप्रदायामध्येच नाही, मी जसं सांगितलं कौलांतक मत आहे, कपालिक मत आहे, अवघड मत आहे, आमचा शाबरी संग्रह आहे, अगदी महाराष्ट्रामध्ये सहदेव भाडळी सुद्धा ग्रंथ आहे, त्यामध्ये सुद्धा काही मंत्रसमूह आहे. ज्याला आपण म्हणतो म्हणजे विज्ञान ज्याला आपण विज्ञान भैरव म्हणतो. त्याच्यानंतर कालभैरव तंत्र आहे. हे सगळे तंत्रांचे प्रकार आहे. 12 प्रकारे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आणि हे शिकायला वर्षानुवर्ष जातात बरं का. हे असं नाही आहे की कुठलं पुस्तक वाचलं आणि ते केलं. कारण काही तंत्राचा सराव देखील फार कठीण आहे. आणि जेव्हा तंत्र आपण एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या समोर किंवा एखाद्या गुरुच्या समोर त्याच्या सान्निध्यात करत नाही, तेव्हा हीच तंत्रविद्या त्या साधकासाठी घातक पण ठरू शकते बरं का. हो, कारण की हा शक्ती समुच्चय आहे, हा एनर्जी ज्याला आपण म्हणतो ना एनर्जी बिल्डिंग आहे. त्यामुळे तंत्राची साधना ही अनुभवी व्यक्तीच्या उपस्थितीत गुरूंच्या उपदेशांनीच करायची असते. ती काही मनोमार्गे गेला तेथेची मुकला अशा पद्धतीची नको बरं का. मनाने तंत्र साधना करता येत नाही. आता काही अजून शाक्त संप्रदायामधल्या सुद्धा ज्या साधना आहेत त्या सुद्धा पुष्कळदा, म्हणजे श्रीयंत्राची एक तंत्र साधना आहे, त्याच्यानंतर पद्मादेवीची एक तंत्र साधना आहे, ललिता देवीची एक साधना आहे. ह्या शाक्त साधना आहेत ज्या नाथ संप्रदायामध्ये सुद्धा आहे. आता या शक्तीच्या साधना जर तुम्ही म्हणाल तर होमिओ देवीची साधना स्वतः नाथ संप्रदायामध्ये मानल्या जाते. ज्वालामुखीची तंत्र साधना नाथ संप्रदायामध्ये मानल्या जाते. बगलामुखीची सर्वोच्च साधना मानल्या जाते. दशमहाविद्यांची साधना नाथ संप्रदायामध्ये प्रमुख मानल्या जाते. आणि अगदी शंकराच्या, भगवान आदिनाथांच्या नावाने सुद्धा अनेक उत्तम तंत्र साधना या जगात नव्हे नाथ संप्रदायात अधिष्ठित आहे. परंतु या सगळ्या साधना या अधिकारी गुरूंच्या, अनुभवी व्यक्तींच्या उपस्थितीतच कराव्या लागतात. ह्या जेवढ्या शक्तिदायक आहेत, या जेवढी शक्ती तुम्हाला प्रदान करतात, जेवढी ताकद तुम्हाला प्रदान करतात, यांच्यामध्ये जर चूक झाली, यांच्या करण्यामध्ये, यांच्या ज्याला म्हणतो ना आपण प्राप्त करण्यामध्ये थोडी जरी चूक झाली तर ह्याच शक्ती त्या साधकाला नुकसान पोचवू शकतात. त्यामुळे जेव्हा अनुभवी गुरु मिळतो तो तर सर्वात पहिले तुमची मेंटॅलिटी चेक करतो की तुम्ही या विद्यांचा वापर कशासाठी कराल हे तो पाहतो. आणि खरा गुरु आणि खरा शिष्य मिळाला की त्या विद्या प्रसारित होत राहतात आणि त्या लोककल्याणासाठी कामात येतात. त्या भामभूम लेंडीफूस नसतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की कुठल्या तरी मंत्रांनी मिळालेली गोष्ट वापस येईल, ही मंत्र आहेत बरं का. अगदी नाथ संप्रदायाच्या मंत्रांव्यतिरिक्त सुद्धा, सिद्ध संप्रदायाव्यतिरिक्त सुद्धा सहज संप्रदाय जो आहे त्यामध्ये सुद्धा, जसं एखादी वस्तू हरपलेली असेल आणि तिची प्राप्ती व्हायची आपली इच्छा असेल तर त्याच्यासाठी साधे सुद्धा मंत्र आहेत बरं का. म्हणजे दत्तमाला महामंत्रामध्ये ओम क्रौम क्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम क्रौम कर्षणाय नमः, असे काही मंत्र आहेत. याचे उपयोग मी सांगत नाही मुद्दाहून, परंतु हे मंत्र मी एवढ्यासाठी म्हणून दाखवले की दत्त साधनेमध्ये सुद्धा काही बीज मंत्र आहेत की ज्यांचा उपयोग तुम्ही धनप्राप्तीसाठी, जसं आता एक
कार्तवीर्य मंत्र आहे. कार्तवीर्योर्जुनो नाम राजा बाहू सहस्त्रवान तस्य प्रसाद मात्रेण, जे काही असेल ते मी फक्त मंत्राचा अर्धा भाग बोलून दाखवला. हे असे काही मंत्र आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला हरवलेली वस्तू वापस मिळण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो आणि असेलही कदाचित. परंतु या सगळ्या मंत्रांची किती आपल्याला आवश्यकता आहे परत एक लक्षात घ्या. फार महत्त्वाची गोष्ट सांगतो. जेव्हा कधी तुम्ही एखाद्याला आशीर्वाद देता, पहा बरं का, मंत्र हे अक्षर आणि शब्द समुच्चय आहे, यांची विशिष्ट रचना आहे. आणि आता जो सांगतोय तो फार महत्त्वाचा भाव आहे आणि मला निघायचं पण आहे. आजचं सेशन खूप काही लोकांना आवडेल पण. आणि या सगळ्या मंत्रांचा संग्रह मी गेले 3.5 वर्ष झाले संग्रहित करतोय. त्यामुळे माझा तेवढा विभाग आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर बोलू शकतो. आणि नाथ संप्रदायामधले सुद्धा अनेक शाबरी मंत्र गेल्या 3.5 वर्षात अनेक उत्तम नाथ साधकांच्या, योगी महाराजांच्या माध्यमातून, सिद्धयोगी महासभेच्या माध्यमातून आपण शुद्धीकरण करून घेतलेत. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कुठल्याही मंत्राचा संबंध हा जसा एखादी शक्ती प्राप्त करण्यासाठी होतो, तसंच कुठल्याही मंत्राचा उपयोग हा तुमच्या मस्तिष्कामधल्या विचारशक्तींशी सुद्धा डायरेक्ट संबंधित आहे. तिथे एक पुस्तकाचं मी नाव तुम्हाला अजून सांगू इच्छेल आणि मला तरी वाटतं ते इंग्रजीत असल्यामुळे त्याच्या बाबतीत आकर्षण जास्त असेल. परंतु मंत्रशक्तीची ताकद किती आहे हे पाहायचं असेल तर संस्कृतमध्ये आपण बिंदू ब्रह्मोपनिषद, त्याच्यानंतर बृहदारण्यक उपनिषद पाहावं. आणि इंग्रजीमध्ये जर आपल्याला खरंच पाहायचं असेल की मंत्रांची शक्ती ही माणसाच्या, मनुष्याच्या मस्तिष्कावर, त्याच्या शरीरातल्या एकंदरीत संरचनात्मक न्यूरोसिस्टीमवर किती प्रभाव करते, याच्यासाठी एक पुस्तक पण आहे की द फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी. मला तर वाटतं हे पुस्तक सुधा मूर्तींनी सुद्धा एका कार्यक्रमात रेफर केलं होतं. मंत्रांची ताकद आहे, परंतु ते मंत्र जसं ज्ञानोबाराय महाराज 13व्या अध्यायामध्ये म्हणतात की मंत्राचा अर्थ जर माहीत नसेल, त्याचा काय उपयोग करावा हे सुद्धा जर लक्षात नसेल, तर त्या मंत्राला कितीही वेळा बोंबला, त्याचा जप करा, काही फरक पडत नाही. तसंच कुठलाही मंत्र जेव्हा आपण साधनेसाठी, कुठल्या प्राप्तीसाठी स्वीकारतो, त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम त्या मंत्राचा अर्थ माहीत असावा, त्या मंत्राची एक विशिष्ट जाप पद्धती माहीत असावी. आता आहेत काही मंत्र पण असे की ज्यांना कुठलंच बंधन नाही, परंतु त्यांना मंत्र म्हणत नाही, त्यांना नाम मंत्र म्हणतात. जसं ओम नमः शिवाय असेल किंवा साधारण ओम, म्हणजे परत याच्यासाठी सुद्धा प्रमाण देतो. मला प्रमाण द्यायची फार सवय आहे, कारण काय आहे की आपल्याला लोक महाराज म्हणतात आणि आपण कुठला तरी टिळा लावलेला आहे आणि काहीतरी गळ्यात घातला आहे म्हणून आपण सांगितलेली प्रत्येक गोष्टच सत्य असते हे आपण मानस धरायची गरज नाही. मी सुद्धा एका संप्रदायाचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि आपल्याशी संवाद जर साधतो आहे तर माझं प्रथम कर्तव्य आहे की आपल्याला प्रमाणानिशी त्या सगळ्या गोष्टी सांगाव्यात, म्हणून इथे प्रमाण देतो. शिवमहापुराणामधल्या विश्वेश्वर संहितेमध्ये सुद्धा अनेकोत्तम मंत्रांच्या बाबतीत उच्चता झालेली, वाक्यता झाली आहे. आपल्याला अजून नवल वाटेल की अथर्व वेदामध्ये सुद्धा, म्हणजे मूळ वेदत्रयी हे 3 आहेत. त्याच्यात सर्वात पहिला ऋग्वेद, दुसरा साम आणि तिसरा यजु. आणि या तिघांमधून, या तिघांचंच एक प्रकारे मिश्रण असलेला, परंतु स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व असलेला अथर्ववेद नावाचा अजून एक वेद आहे. त्या अथर्ववेदामध्ये देखील अनेकोत्तम मंत्रांचा समुदाय आहे बरं का. म्हणजे जवळपास 4000 मंत्र अथर्ववेदामध्ये असे आहेत की ज्याचा उपयोग तुम्ही आत्मा किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणू ना भूत यांच्या बाबतीत, हो अथर्ववेदामध्ये सुद्धा आहेत बरं का हे मंत्र. त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल, अथर्ववेद आणावं लागेल तुम्हाला. त्यामुळे ते भूत आहे की नाही हा प्रश्न नंतरचा आहे, परंतु हे मंत्र समुदाय, तंत्र पद्धती ह्या लौकिक कल्याणासाठी नव्हे, आत्मिक कल्याणासाठी आपण चालत असताना, साधनेच्या मार्गावर चालत असताना
त्या साधकाच्या सुरक्षिततेसाठी आणि आवश्यक असेल, योग्य असेल त्यावेळी त्या व्यक्तीसाठी अधिकारानुसार, गुरूंच्या सान्निध्यात, गुरूंच्या उपदेशानुसार उत्तम बुद्धीनी, पहा बरं का शब्द किती सांभाळून वापरतो आहे, वापरण्यासाठीच यांची सगळ्यांची निर्मिती झालेली आहे. ते कुठल्या मूर्खांच्या, विचित्र लोकांच्या, विचित्र मानसिकतेच्या जवळ गेल्यामुळे त्या मंत्रांच्या विरोधात आपण जाण्याऐवजी त्या मंत्र वापरणाऱ्याच्या वृत्तीवर आपण दया केली पाहिजे. त्यामुळे नाथ संप्रदायामध्ये असलेलं तंत्र आणि मंत्र हे काही विचित्र नाही, ते विचित्र लोकांच्या हाती गेल्यामुळे आता आम्ही सुद्धा तंत्राची दीक्षा घेतलेली आहे, आम्हाला सुद्धा मंत्रसमुदाय आणि मंत्रसंग्रह प्राप्त आहे. आम्ही सुद्धा आमच्या चोटी गुरुकडून, दीक्षा गुरुकडून नाथ संप्रदायातली ही सगळी विद्या ऑफिशियल हरिद्वारमध्ये, इथे काशीमध्ये राहून शिकली. परंतु आम्ही कुठे भामभूम करण्याच्या नादी लागलो नाही, कारण आमच्या गुरूंनी आम्हाला तसं काही शिकवलंच नाही. कुठली गोष्ट कशासाठी वापरावी यावरून आपण साधक आहोत की प्रेझेंटर आहोत हे कळतं. आणि एक लक्षात ठेवा की अभ्यासक आणि साधक याच्यामध्ये फरक आहे, हे सुद्धा फार लक्षात घ्यावं लागेल. अभ्यासक हा साधक असेल आवश्यक नाही. अभ्यासक ही फार पहिली पायरी आहे. त्यांनी चिकित्सा करावी, त्यांनी डायसेक्शन करावं, त्यांनी अनेकोत्तम प्रमाण आणि प्रमेय घासून पाहावे. अभ्यासक ही पहिली पायरी आहे, साधक ही दुसरी पायरी. त्यामुळे काही लोकांपायी तंत्रविद्या आणि मंत्रविद्या ह्या बदनाम होत असतील तिथपर्यंत पण ठीक आहे. परंतु या लोकांच्या विचित्र वागण्यापायी आणि या लोकांच्या अनुपयोगापायी तंत्र आणि मंत्र यांच्यावर आपण संशय घेणं योग्य नाही बरं का. आणि मला फक्त जाता जाता जे आमचे मालक महेश महाराज देऊकर पण उपस्थित आहे, आपण कुठल्या विद्येचा कसा वापर करतो, आपण कुठल्या विद्येचा कसा वापर करतो यावरून आपली शरणागती आणि आपली भक्ती लक्षात येते बरं का. मला तरी असं वाटतं की मंत्र आणि तंत्रांचा उपयोग हा पुनश्च आत्मोद्धारणासाठी, साधनेसाठी केला पाहिजे. आपला सगळा प्रयत्न आणि आपला सगळा कयास, गोरक्षनाथ महाराजांनी जे एक वाक्य काढलेलं आहे की हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम, म्हणजे मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल की ज्या नाथ संप्रदायामध्ये भाम भूम, त्याच्यानंतर कर्णिकांड हे सगळं स्तोम माजलेलं आहे, हे काही विचित्र मांत्रिक घुसले आहेत, त्यांना गोरक्षनाथांची ध्यान पद्धती, त्यांचा श्वासोश्वासावरचा अभ्यास, त्यांचा नादबिंदूचा अभ्यास, त्यांनी मंत्राच्या साह्याने स्वतःचा उत्कर्ष करून त्या परमोच्च आनंदापर्यंत जाण्याची जी साधना सांगितलेली आहे, तुर्या अवस्था, उन्मनी अवस्था, तुर्यातीत अवस्था, याच्याशी काही घेणं नाही बरं का. म्हणजे गोरक्षनाथ महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे, मला सांगू द्या जाता जाता. हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम, अहर्निशी कथिबा ब्रह्मज्ञानम. पहा बरं का, गोरक्षनाथ महाराजांनी जवळपास 136 ग्रंथांची रचना करून ठेवलेली आहे. मालक ऐकाल बरं का. परंतु या सगळ्या मूर्खांना यांच्या वृत्तीपायी फक्त शक्तीचे उपासक, प्रसिद्धीचे उपासक आणि बाह्यांगी असे मंत्रच दिसलेत, यांना कुठेच गोरक्षनाथांचं ध्यान दिसलं नाही. आपल्या सर्वांना सांगू द्या मला, गोरक्षनाथ महाराजांनी आत्मोन्नतीसाठी हठयोगाच्या माध्यमातून, म्हणजे तुम्हाला पुनश्च एकदा नवल वाटेल, आज आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, काही संप्रदायाचं नावं घेतल्यावर काही लोकांना नवल वाटतं, परंतु हे सगळे संप्रदाय आमच्यासाठी सारखे आहे बरं का. गोरक्ष कहे सब जग पूता, गोरक्षनाथांचं म्हणणं आहे की हे सगळं जग आणि या सगळ्या जगांमध्ये चालू असलेले हे सगळे मतप्रवाह आमचे नातू आहेत, आम्ही यांचे आजोबा आहोत. त्यामुळे आमच्यासाठी सगळे संप्रदाय, सगळे मतं हे आमच्या घरासारखेच आहेत. आज आर्ट ऑफ लिव्हिंग असेल श्री श्री रविशंकरांचं, किंवा ईशा फाउंडेशन असेल जग्गी वासुदेव सद्गुरूंचं, या दोनही संप्रदायामध्ये आज जो हठयोग शिकवला जातो, हा हठयोग तोच आहे. नवे स्वामी विवेकानंदांनी राजमार्गावर बोलताना ज्या योग पद्धतीचं विस्तृतीकरण केलंय, तो हठयोग देखील गोरक्षनाथांचाच आहे. परंतु आपण हठयोग शिकणार नाही,
आपण योग साधना शिकणार नाही. गोरक्षनाथ महाराजांनी जवळपास आता सध्या संग्रहित तो विभाग माझा आहे, म्हणजे इथे मला लाईनवर डॉक्टर नीलम पण दिसतात आहे, अभ्यासक आहेत, त्यांनी सुद्धा याबाबतीत संशोधन करायचा प्रयत्न करावा. आम्ही आता संग्रह करतोय सगळा, जुने ग्रंथ, जुने सगळे प्रमाण पाहतोय. आपल्याला नवल वाटेल, गोरक्षनाथ महाराजांनी त्या काळी योग पद्धतीच्या इतक्या काही आसन पद्धती लिहून दिल्या, इतक्या काही मुद्रा शोधून काढल्या की लोकांनी त्यांना गोरखधंदा हे नाव देऊन टाकलं. गोरखधंदा म्हणजे काय की उठता बसता एक नवीन प्रक्रिया, नवीन क्रिया, हठयोगाची, आत्मोन्नतीची, ध्यानाची. म्हणजे परत आपल्याला एक नवल वाटेल की गोरक्षनाथ महाराज हे भगवान शंकरानंतरची अशी पहिली विभूती, त्यांचाच अवतार असा होता की ज्यांनी ध्यानाच्या 112 पद्धती सांगितल्या. वुड यू लाईक टू बिलीव्ह इट? तुम्हाला आवडेल का हे विश्वास घ्यायला? परंतु त्या गोरक्षनाथांच्या 112 ध्यान पद्धतींना इडा आणि पिंगला म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या, शिवस्वरोदयाच्या भूमिकेला, सिद्ध सिद्धांत पद्धतीच्या योग प्रक्रियेला, हठयोगाच्या किंवा हठयोग प्रदीपिकेच्या गोरक्षनाथांना तुम्ही कधीच अप्लाय करणार नाही. तुम्हाला फक्त स्वतःची प्रसिद्धी, लोक जवळ येण्यासाठी बाह्य जगतातल्या या मंत्रांची सहायता पाहिजे. आणि खरंच सांगतो, मंत्र जपावा बरं का, जाता जाता सांगतोय, मंत्र जपावा. पण तो मंत्र कुठला असावा? तो मंत्र असावा भर्तृहरीचा, तो मंत्र असावा राजा विक्रमादित्यांचा, तो मंत्र असावा ध्रुवाचा, तो मंत्र असावा प्रल्हादाचा, की ज्यांनी त्या मंत्रामुळे प्रत्यक्ष भगवंतालाच आपलं करून घेतलं. आणि अहो, या भाम भूमच्या मंत्रांपायी जर समजा खरंच काही झालं असतं तर मला तरी असं वाटतं, माफ करा बरं का, मी सुद्धा नाथ संप्रदायाचा एक अनन्य भाग आहे, मी सुद्धा नाथ संप्रदायाचं एक अनन्य अंग आहे. आणि मला तरी असं वाटतं की सध्या मी जे कार्य करतोय त्यानुसार मला संप्रदाय भूमिकेतून दिलेल्या जबाबदारीनुसार मी हे बोलतो आहे की आत्मोन्नतीसारखी मोठी सिद्धीच नाही बरं का. आपण बाह्य जगतात प्रतिनिधित्व करायच्या ऐवजी आपण आंतरिकेमध्ये स्वतःला शोधायचा प्रयत्न केला तर मला तर वाटतं गोरक्षनाथ महाराज खरंच प्रसन्न होतील. आणि या बाबतीतही म्हणजे माझे लेक्चर्स असतात, त्याला एकल द्वैत आम्ही म्हणतो, केवलाद्वैत हा प्रकार येतो गोरक्षनाथांचा, त्यावरही बोलू, ते फार हेवी असतं. परंतु जर समजा मंत्रातंत्रांनी सगळं प्राप्त होतं आणि याचा फार स्तोम जर चालू आहे, तर रामानी सीतेचं अपहरण झाल्यानंतर कुठल्या मांत्रिकाजवळ का नाही गेलेत भाम भूम करत, म्हणजे मला सीता भेटली पाहिजे, तुम्ही रावणावर वशीकरण करा, तुम्ही कर्म केलं. त्यांनी कर्म केलं. रावणाला मारल्यानंतर त्यांनी प्रतापासाठी हिमालयामध्ये तपस्या केली. ते दिसून कृष्णानी पांडवांना सहकार्य करण्यासाठी त्यांना एखाद्या मांत्रिकाकडे नाही पाठवलं भामभूम करण्यासाठी, त्यांनी कर्म सांगितलं. कर्म प्रधान जगरची राखा, अरण्यकांड, रामचरित मानस. यत्किंचित कर्माणि भीयधायते, सिद्धकोपनिषद 3:16. कर्म करावं, स्वतःचा स्वभाव ओळखावा, प्रभावात न करावं, प्रभावात राहिलं. आणि धुना म्हणजे काय आहे हो? धुना म्हणजे प्रत्यक्ष शक्ती आहे नाथांची. आपण ऋग्वेदामधून शिकलो की अग्नी किंवा सूर्य ही प्रथम शक्ती आहे. आणि आपण असं मानतो की जेवढे काही आखाडे या जगात अस्तित्वात आहे, मला तर वाटतं मला पण निघायचं आहे, हे सुद्धा ऐकून घ्यावं. या संपूर्ण सनातन धर्मामध्ये जेवढे काही आखाडे आहेत, ज्यांच्यापासून अनेक उत्तम मार्ग निर्माण झाले, त्या आखाड्यांमध्ये सुद्धा अग्निपूजा करत असताना आजही नवनाथांचं स्मरण करूनच ती अग्निपूजा केल्या जाते. एवढा सन्मान, एवढं ज्ञान या नाथ संप्रदायाने संपूर्ण सनातनाला दिलेलं आहे. इथे जातीभेद नाही, इथे सर्वश्री गुरु अधिष्ठित आहे. आणि एक लक्षात ठेवा,
नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान पाहण्यासाठी मराठीमध्ये तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरज नाही. ज्ञानेश्वरीमधलं ज्ञानदेवांचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक ओवी ही नाथ संप्रदायाचंच तत्वज्ञान सांगते. परंतु आपल्याला नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान म्हणजे काय आहे हे शोपीस असलेले लोक जे आहेत, जे भाम भूम मंत्र तंत्र करतात, यांच्या अंगात देव येतो, त्यांच्या थ्रू आपण नाथ संप्रदायाचं काउंटिंग करतो. नाथ संप्रदाय हा आत्मोन्नतीचा, ध्यानाचा, आत्मकर्षणाचा, आनंदाचा, सुखाचा, ब्रह्मानंदांचा, वेदांच्या 4 महावाक्यांना प्रत्यक्ष अवतरित करण्याचा अनुभवाचा संप्रदाय आहे. हा तांत्रिका मांत्रिकांचा संप्रदाय नाही. आणि कुठल्याही चष्म्यातून कुठल्याही संप्रदाय किंवा विचार पद्धतीला पाहण्याची काही गरज नाही. आपले डोळे जर समजा गुरूंच्या चरणाच्या धुळेनी साफ केले असले की नजर फार छान राहते बरं का. त्यासाठी गुरुकृपा पाहिजे. आणि नाथ संप्रदायाचा आणि नाथ संप्रदायातून जन्म झालेल्या सगळ्या संप्रदायांना गोरक्षनाथ महाराजांनी जे नाथ संप्रदायाचे आद्य त्यांनी सांगितलेला सर्वात पहिला आणि महत्वाचा उपदेश आहे, तुम्ही कुठली माळ घाला नका घालू, तुम्ही सैली शिंगी घाला नका घालू, तुम्ही देवाला नमस्कार करायचा नका करू, तुम्ही कुठला मंत्र जप करायचा नका करू, परंतु तुम्ही गुरु केला पाहिजे. निगुरा न रहिबा गोरखबाणी 137/2. आपण माळ घालतो आणि आपल्याला जिवंत गुरु करायची किंवा भेटायची सोयच नसते. आपला अहंकार त्याच्यात आडवा येतो. म्हणून आपण कुठल्या तरी प्रतिकात्मक गुरुला करतो आणि गुरु झाल्याचं समाधान करतो. निगुरा न रहिबा हा नाथ संप्रदायाचा सर्वात पहिला महत्वाचा मंत्र आहे. एक शिष्य एक गुरु ज्ञानोबाराय महाराज 18व्या अध्यायामध्ये सांगतात. ज्ञानोबाराय महाराज स्वतः गुरु केल्याचं आपल्याला प्रमाण देतात. त्यामुळे गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया आदि जगद्गुरु भगवतपाद शंकराचार्यांनी सुद्धा गुरूंचं महत्व सांगितलं. त्यामुळे तंत्र असेल, मंत्र असेल, साधना असेल, आत्मोन्नती असेल, आत्मवृत्ती असेल, आनंदात्मक असेल, लहरी असतील, आनंद लहरी असतील, नाद असेल, बिंदू असेल, कौल मत असेल, कौलांतक मत असेल, भैरव मत असेल, सिद्धांतक मत असेल, लयविद्या असेल, हे सगळं माहिती नसेल कोणाला. या सर्वांमध्ये एकच आहे, स्वतःची धारणा शुद्ध ठेवा आणि गुरुची शरणागती पत्करा. गुरूंचा अंकुश जर असेल ना तर पाऊल वाकडं पडत नाही. पहा बरं का. असो. आणि गुरूंचा आशीर्वाद म्हणजे प्रोफेशनली सांगू का, जाता जाता गुरूंचा आशीर्वाद काय करतो, गुरूंचं मार्गदर्शन आणि गुरूंचा आशीर्वाद हा नेहमी रिझल्ट ओरिएंटेड आणि गोल स्पेसिफिक असतो बरं का. हे जेवढे काही भटकलेले लोक आपण पाहतो ना, हे एकाच कारणापायी भटकलेले असतात. कारण यांच्याजवळ जिवंत गुरु नसतो. त्यामुळे ज्यांना कोणाला तंत्र शिकायचं असेल त्यांनी तंत्र शिकावं, त्याचा उपयोग चांगल्यासाठी करावा. दुसऱ्यांचं नुकसान करून आपलं कधीच भलं होत नसतं. आणि हे सगळे प्रमाण पाहायचे आहेत किंवा तंत्राकडे जायचं आहे तर आयुष्यात सर्वप्रथम गीता हातात घ्यावी आणि गीता समजल्यानंतर ती सुद्धा अनुभवी व्यक्तीकडून समजून घ्यावी. ती संस्कृत भाषा आहे, कुठल्या एका विशिष्ट जातीची आहे म्हणून तिचा राग करू नये. सरते शेवटी या जगात सनातनामधून निघालेले जेवढे काही संप्रदाय आहे त्यांची सगळ्यांची अधिष्ठात्री ग्रंथसंपदा ही गीतेपासून सुरू होते. त्यामुळे एखाद्या ग्रंथाचा विरोध करून तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे प्रतिनिधित्व होऊ शकत नाही. गीता ग्रंथ थोर आहे. ज्ञानोबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलंय. नवे नवे अगदी महाराष्ट्रातल्या सुद्धा समृद्ध परंपरेची सुरुवात करताना त्यांनी गीतेलाच माध्यम बनवलं आणि म्हणजे अगदी ते अखंड सत्य आहे. त्यामुळे तंत्र मंत्र करायचे असतील तरी गीता वाचावी, नंतर कर्माचं मूळ शोधून नंतरच मग मंत्रांच्या नादी लागावं. जिवंत गुरु करावा आणि गुरूंच्या आज्ञेमध्ये राहावं. निर्भय होण्यासाठी अभय हा शब्द श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये आलेला आहे. आणि अभय होण्यासाठी, भय परिपूर्ण संपून जाण्यासाठी, पहा बरं का वाक्य काढतो आहे, भय परिपूर्ण संपून जाण्यासाठी आयुष्यात फक्त गुरुच्या प्रती आदरयुक्त भाव, आदरयुक्त भीती ठेवा. तुम्ही बिनधास्त व्हाल, निर्भय व्हाल बरं का. असो, जाता जाता एक शेर सांगून जातो
तो निरंजननाथांनी तयार केलेला आहे. हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम हा आम्हाला गोरक्षनाथांनी सांगितलेला मंत्र आहे. त्यामुळे आम्ही नाथ संप्रदायाबाबतीत सुद्धा बोलताना अगदी हसत खेळत बोलत असतो. आनंदाचे डोहे आनंद तरंग असा जगद्गुरूंचा उपदेश असल्यामुळे आम्ही नेहमी हसत राहावं, आनंदी राहावं. तोच जीवनाचा फलसफा असं म्हटलं जातं. तर जाता जाता एक वाक्य सांगून जातो. ऑब्वियसली ते तुम्हाला सर्वांना आवडेल की बहुत ताकत दी हमें जुबान में पड़े लफ्जों ने, बहुत ताकत दी हमें जुबान में पड़े लफ्जों में. हम इतराते थे, हम बलखाते थे, हम इतराते थे, हम बलखाते थे कि बहुत कुछ याद है बताते हैं. बराबर का. हम इतराते थे, बलखाते थे कि बहुत कुछ याद है और बतलाते हैं. सदगुरु ने एक आवाज क्या लगाई, हम मौन हो गए. गुरु कृपा ही केवलम, श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. त्यामुळे उत्तम गुरु भेटणं याच्यासाठी सुद्धा नशीब लागतं. आणि मी या बाबतीत फार नशीबवान आहे की मला सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराजांसारखा गुरु लाभला. श्री सिद्ध चैताईनाथ महाराजांसारखे मार्गदर्शक लाभले, विलासनाथजींसारखे मार्गदर्शक लाभले. असो, परंतु काशीच्या या बाबा विश्वनाथांच्या नगरीमधून आपल्या सर्वांना पुनश्च एकदा प्रणाम करतो. कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. त्यामुळे फार उपद्व्याप करू नये. आपण आपला अभ्यास केला की कुठल्या मुद्द्याचा, कुठल्या मंत्राचा, कुठल्या तंत्राचा कसा उपयोग करता येतो हे शोधत बसायची गरज पडत नाही आणि आटापिटा होत नाही आयुष्याचा. त्यामुळे ऑलवेज बी हॅपी, एन्जॉय युअर लाईफ अँड बी ऑलवेज ब्लेस्ड बाय ज्ञानेश्वरा महाराज ज्ञानेश्वर. पुनश्च एकदा अजून प्रश्नांची भरपूर सरबत्ती आहे, परंतु आजचं सेशन हे पहिलं सेशन होतं. यानंतरचं सेशन जेव्हा होईल तेव्हा ते तंत्र स्पेसिफिक होईल आणि त्यावेळेस आपण तंत्रामधल्या 12 विशिष्ट शाखा अगदी समजून घेऊया. तोपर्यंत आपल्या सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि रामकृष्ण हरी आणि आदेश पुनश्च एकदा. नमो नारायण.